आज ना लईच मूड आलाय. जे पोराले माग लागले बाई हे गंगाराम. हॅलो. हॅलो. अरे गंगाराम कुठे आहे तू? मी घरी आहे. घरी? हा. घरी काय करतो? काय नाही. ऐक ना, मी काय म्हणत होते तुला. काय? अरे लय मूड आला होता आज. मूड आलाय? हा. हा का? कुठं आहे मग आता? मी ना मळ्यात चालले. मळ्यात चाललाय का? हा. बर मग मी येतो मळ्यातच. पण मग पैसे बिशे घेऊन ये भाऊ. बर. आणि कोणाला सांगू नको. एक तर तो आणि मा वयाचा लय फरक आहे बर का. नाही गपचूप येतो मी. हा. एक तर मी हाय तो आईवानी आणि तू हाय माय पोरावानी. हा. हा. नाही कुणालाच काय बोलत नाही. 2000 रुपये घेऊन ये. बस 2000? हा. बर चालतंय. बाद झाले, जाऊ दे. 2150 रुपये हप्ता आहे 2 तारखेचा. हा. त्या बचत गटाचा बर स्वातंत्र्याचा. हा. आलो. तेवढा भरायचा. चालतंय. चाल. झालं बाई काम. चाल बाई मरू दे. काय त्याला सापडला तर बरं होईल बाई. गजराबाईनं बोलवलंय नेमकं मळ्यामध्ये आता. गजराबाई काय दिसेना झाली इकडं. हा इकडून आली. काय गंगाराम अख्खं वावर मी दुंडाळलं इकडे तिकडे हिंडू राहिले बाबा. तो तपास नाही. हा मग आलो ना. मला पण आता चोरून यायला लागलं इकडून. का बरं? मग तिकडून यायचं म्हणल्यावर आता सगळ्या गावात फिरायला लागतं. असं यावर काय यायचं कोणला? हा भ्यायचं नाही. भ्यायला फक्त मी काय गावात कोणाच्या बापाला भेट नाही. काय पण गंगाराम हा याच्या अगोदर कुठं कार्यक्रम करेल का याच्या अगोदर केलं होतं बरं का. हम्म. गावात आपले 2-3 झाले. हा ना. हा. पण बाबा माझ्यासारख्या बाया नसतील. नाही पोरींवरच लपडे होते चांगले. हाय ना. मग आता काय माझ्याजवळ तर काही टेन्शन नाही. तुला मी सारे सांगून शिकून घेईन. हा हा. पैशाचं काय? पैसे देतो की लगेच. फोन पेला मारून देतो. मार ना. किती मारायचे? 2200. हा. मी 2150च हप्ता आहे. मग 2500 मारणार राऊंड फिगर. चालते. 2500 मारू का? आले का? आले ना. आले ना. पण जाऊ दे गंगाराम, तू काही म्हण. हां मला ना पहिल्यापासून तू आवडतं बरं का. आता तुला माहिती मा पोर बी तोच वयाचं आहे. हां हा. पण मग आता सगळ्या अख्ख्या गावातच चर्चा आहे. तू लई चालू आहे आणि त्याच्यात तो जमाना बी. ते तर मोठा लपडा झाला ना. हा ना. म्हणलं मग जाऊ दे मरू दे. जमलं असतं तोवाले बी, पण तोवाला कुणी पाहणारच नाही ना रे. नाही म्हातारा आहे ती पण म्हातारा डोक्यावर पडलेलं म्हातारा. डोक्यावर पडलेलं. म्हाताऱ्याला बघ म्हणलं ना ते म्हातारा काय लक्षात येत नाही. काय नाही बाबा, ते उगत जात ज्या पोरीला पाहिलं जातं तिच्याच बापाला दारू प्यायला घेऊन बसत. ते दारूशिवाय सुधारत नाही हा म्हातारा. ना. शेतातला माल काय इकला पैसा आला हा. की 4 दिवस गावातले सगळे मित्रमंडळी घेतात दारूच पित बस. हा. तो बापच देणार नाही. तू काही म्हण. आता काय करायचं? मग काय. बापाचा असला नशिबात पडलाय. आई जर असती ना तुला हा. तर मग जमलं असतं. म्हातारा गेली ना लवकरच घरी. हा. त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला. मग काय. म्हातारा गेला असता परवडला असतं त्या म्हातारीच्या जागेवर. बरोबर आहे. हा ते म्हातारा काहीच उपयोगाचं नाही तुला सांगते. नाही हम्म. आणि दिवस सुना जात नाही नाही. दारू प्यायल्याशिवाय. बाई साऱ्या गल्लीला लेजिम खेळत चालत ते त्याची लाळ कुणीकडं तर तोंड कुणीकडं. आता पण सकाळी गेलंय. शेंबुडी इडव येईल. हा का? लय वेळा सांगितलं दारू पिऊ नको ऐक ना. वकारे आल्या होत्या मला. हाय मग बरं मी काय म्हणते, हा. मग कार्यक्रम आज करायचा आहे का उद्या करायचा आहे? नाही जाऊ ना कार्यक्रम करून घेऊ आज. बचत गटाचा साहेब येणार होता घरी. हा का? म्हणले मग कार्यक्रम राहून दिला असता का करायचा. नाही करू. आहे ना? मला पण मूड आलाय आज. तू तर नुसतं फनाफनाच करतं बाबा बाया पाहिल्यावर. मग त्याच्याशिवाय काय आहे का जीवनात? सांग बरं. आता तोच वर्गात मावाला पोर होतं, त्याला 2 पोरं, 1 पोरगा आणि 1 पोरी. मग आणि तुला काच तपास नाही बाबा अजून. ते म्हातारा देणार नाही तर काय तपास व्हायचं. बरं काय उगाच पैसे द्यायचे आणि निष्कारण डिल्ल व्हायचं निघून जायचं, त्याचा काही उपयोग नाही ना रे. काय करायचं तरी काय आता? हा ना. पर्यायच नाही ना आता. हम्म. म्हातारा म्हणजे काय, म्हाताऱ्याला म्हणलं हम्म. की म्हातारा हा आलो ठीक आहे लगेच आलो आणि जाऊ की गेलं ते देशीच्या अड्ड्यावर. मग काय. असं म्हातारा आहे. किती टाइम चालत रे गंगाराम तू?
हा मी कमी कमी अर्धा तास चालतो. तू हो. काय बोलत मग कमीत कमी. बरं माठा आहे का? मग का लयच बारीक? नाही नाही चांगला आहे. हा ना. बघितल्याशिवाय कळेल का? मग तो आवाला का सगळं ते बळ त्याच्यावरच गेलं का काय काय ना मग आहे ना. हा सगळी ताकद असते ताई. आहे का या असं आहे? ह्याच्यापेक्षा मजबूत आहे. हा ह्याच्यापेक्षा. तो अंडा या असं आहे का? मग बाबा असंच आहे. मग चला जाऊन बघूया. चाल मग काय. हा चल बाबा. आता काय तुला बी 2,500 वसूल करायचे. मग चाल मग काय. पैसे वसूल केलंच पाहिजे ना. हा मग करू वसूल बाबा. चाल मला तर बरंच नाही वाटू राहिलं तुला खरं सांगते. खबर पण आता हे काय उगच बचत गटामुळं या बचत गटापायी चांगल्या चांगल्या बायांचा संसार बुडाला. तुला सांगते बाया पार लफडे करी सुटले. पण बरं आहे ना बचत गटामुळे आमच्या सारख्यांचा फायदा होतोय ना. हा हे महत्वाचं आहे हा, बाबा. हे मग. एक नंबर बोलला तू. हे मला एक हे लय नंबर. पटलं. बरे नाही आहे इडच हा इथंच. आहे का नाही. हा इकडे हा. कोण येत आहे तवा. बरं आहे मग काय मारू दे तिकडं. कुठेतरी कार्यक्रम करायचाच करायचंच आहे. आहे ना गंगाराम. हा त्याच्यापेक्षा मजबूत आहे. दाखवू का? हा ना. हा हे बघा मग. त्याच्या पण ऐक नाही मरू दे, जाऊ दे. मग काय मला तुला आवडतो पण पहिल्यापासून. पहिल्यापासून. मग आवडतो. पहिलं सांगायचं. बरं आहे ना म्हातारे सांभाळण्यापेक्षा. हा मग हे बाय हे कोण अरे बरे इकडे कोणी काय बाई हे बी एवढं इकडं कुठं. हा इकडे कोणी काय आलो होतं इकडे जर काय आलो तसंच. या बाईनं बोलावलं होतं का? नाही मग हे रस्त्यात भेटले. रस्त्यात भेटले नाही एवढ्या अडचणीत कस काय आली? ते माडवाळ्यात कचरं गेलं कचरा होतं. गेलं. ते लाकडं गोळा सरपण करायला पाडीत आले. होते ना. हं. सरपण म्हणून पाडीत तू होते. काढायला बोलावला का? हा मग डोळ्यातला कचरा काढला. अरे हिला येत धंदे का काय कोणाला माहिती? ए बाबा कोणला बोल सुटलाय तुला बोलवतो कोणाला? काय. अरे मला पोरे आहे तू. मग मी काय करू. हं? तो कुशाल फसवला ना आणला इकडे. कोणा फसावलाय. तो कोणच्या गदडीनं. कंच्या गदडीने म्हणजे तो समक्ष आणलाय माझ्या एकटा. अहो काय बोला ते तुम्ही. काय बोलत म्हणजे? म्हणजे काय मी म्हातारपणी बाव चढलो का काय? समक्ष आणला तो आधी एकटा म्हणजे. नाही नाही तू संग आला का नाही? ए बाबा मी सरपण पाडायला आले तर माडवाळ्यात आणि तू कचरं याची गेलं. कशी काय गाठ झाली सरपण पाडता पाडता? आता मला काय मी माहिती निघालो होतो आपल्या टमाट्याच्या मळ्यात. हा टमाट्याच्या माळ्यात ही कुठे भेटली तुला? आता रस्त्यानं नाही हे रस्ता नाही का आपला मधला. हा. हा, मग तर रस्त्यात तुला भेटली. मग आता हे सरपंच आवाज सोडून दिला राहिले. डोळ्यात कचरा गेलाय म्हणून मग गेलो जवळ. म्हणून तू काढायला आला बा. हा हं? मग आता कचरा काढला का? मग माणसाने मदत नको का करायला माणसाची. करायला पाहिजे. सहकार्य हे करायलाच पाहिजे. बरोबर आहे. बाईनं बोलावलं तिच्या डोळ्यात कचरा गेलं हा. म्हणून तू आला. बरोबर. दादा तुझ्या मनात कसं काय नुसतं पापच येत. अरे पाप नाही. आता तू अजून लग्न तू व्हायला नाही तो एवढी मोठी बाई तो पाहिली कशी काय? तुम्ही पाणी भरायला लावलं होतं ना? हा मग पाणी भरायचे सोडून इकडे कचरा काढाय कसं काय आला? दादा पाणी भरायला चाललो होतो बारा देत होतो ना मग? मी चाललो होतो. अरे चालला होता पण तिच्या काय आला कसं काय तू? गंगाराम तो म्हातारा काय डोक्यावर पडलं होतं का रे. आला काय कसं काय म्हणजे. यांनी सकाळी उतारा गेल वाचा का नव्हता. नाही नाही तू वाटाण चालला का नाही? हा वाटाण चालल्यानंतर तुला येणं बोलावलं असं. ते डोळ्यात कचरा गेला आय आय करायला लागले. म्हणलं कोण आहे काय करतंय बघावं जाऊन म्हणून मी आलो इथं. पण तुम्ही काहीतरी कार्यक्रम केला असेल भाऊ. दादा तुझ्या मनात एवढं पाप येत असेल ना तर हा. लग्न करून द्या ना. तो डोक्यात अरे, फरक पडला काय बाबा. लग्न करू. कधी मी येल्यावर लग्न करतो का? नाही नाही करणार आहे मी. कधी. तू पाहिला घरी झाल पण. तो डोक्यात फरक पडला काय. त्याच्या वयाची मायवाला पोरेन त्या माय मला नातवंड आहे. अरे तुला ज्याला एकाच वर्गात अरे होते. त्याला ज्याला तुला काही टाइम नाही लागणार. ज्याला तू आलं ए पोहा. भो गंगाराम आज तुला बोलावलं मी मला माफ कर बाबा. जाय तो बापाला घेऊन तू वय. पहिलं झाल बरं घरी. हा तू घरीच ये मग हा. सांगतो मी. हा सांग चाल. भाई असं जर गंगारामच्या जागेवर मी असते ना हा. तर तो बरगाड्या मोडल्या असते मी. अरे पण तुम्ही काहीतरी केलंय हे तो डोक्यात काही फरक पडला का लाबाड्या करू नको तू. म्हणजे लाबाड्या करू नको. मी पाहिले बावळाट वानाच्या. मी पाहिले मावाला पोऱ्या पाहिलं एवढा एवढा इट्टी एवढा मारा आलाय. मग मी त्याला का काय कार्यक्रम करायचे धडे शिकवित होते का. काय करीत होती मला काय सांगता मी येईल. का क्लास घेते काय त्याच्या वयाचं मा पोरे कालाच नव्हती घेत पण मी आता हे सगळं व्हिडिओला टाकून दे. काय. हे तो आले फोटो काढून आणि तो कवा काढले फोटो. मी लगेच काढले मग ना. काढ बरं आता. नाही नाही काढले मी हं? काढले मी फोटो. बाव चढला का काय चाकला डोक्यात आहे का नाही तू. वाक्यात आहे ना. मी सगळे वायबर करून दे. हा हा कर. तुम्ही असं कार्यक्रम केला. हा केला हा? केला.
केला जर माझ्या पोराला जर कळालं ना हं. तर तो यावाल्या जर नाही बारगाड्या तो तोडीन हं. तर त्याला म्हणत्या ती हा अरे तोडते पण माझ समक्ष केलाय तुम्ही म्हणजे खोटं का बोलत काय तो काय आम्हाला उठावलं का काय उठावलं नाही मी तो आला कचरा काढता काढता आलो का नाही हा मग हं? तो असा होता हा कचरा असं काढत असते ए नको डोकं लाव वय हं? नको नको लाव. येड्या बोकाच्या मग करतो तो आलं काय साऱ्या जगात म्हणजे? देतो पाठवून का रे तो त्या पोराला काय केलं रे म्हणजे पोरं अशी नादी घालाय ती या कुठं नादी लावले तुमच्या डोक्यात फरक पडलाय का? नादी नाही लावली मग काय केलं तू मग काय केलं रे काही तुम्ही काय मला काय उठवलं का काय त्याच्यावरून अरे उठावलं नाही पण तो का आला होता का नाही आला होता म्हणजे माझ्या डोळ्यात कचरे गेलो होतं म्हणून तो डोळ्यातला मग कचरा कचरा काढत असं होता. काढत असते का असं पुढून हे भाव चढले म्हातार पाव चाललं म्हणजे हा तू उतरेल नाही वय उतारा घेऊन अरे ये वय उतरेल नाही मला चांगलं माहिती आहे. बरं मग आता तो म्हणणं काय मला ते सांग बरं अरे म्हणणं काय आहे तर फक्त आपलं ते करून दे नाही तर मी सगळ्या जगात सांगून देईन म्हणजे काय करून दे आपलं काम करून देईन काय दुसरं काय करून दे कोणाच तो आले हा मग तुला उभं तरी राहता येतंय का तुला काय घे- परवाच्या दिवशी माझ्या दारा पुढे मुतायला उभा राहिला तर अख्खा तोयवाला एक चड्डीचं पाक वल्ल झालं एवढा तू अरे पियेल त्या टायमाला मी पेल होतो हा? जास्त आता थोडी पेले हा मला करंट जास्त आहे बर मग तू एवढं कर म्हणजे मी कोणाला सांगणारही नाही आणि काहीच नाही झाकली मोठ आपली लाखाची हे तर माझ्या जीवाला जटे झाले बाय आता जटे नाही आता तो जर महापोऱ्यानं बोलत मी काल ऐकायला आलोच मी पाहिलं म्हणून मी आलो ना आता मला काय पैसे बा पोऱ्याने दिले बापाला कार्यक्रम करून देते चाल बाबा मग काय आता पर्याय नाही पर्याय दुसरं काय पोऱ्याचं बागून तोंड नको करू चाल चाल म्हणजे तोंड करी सुटलाय तू अंडकरी सुटला म्हणजे मी फुकट आलतो का हा ए बाबा पार हाताला गट्टे पडले तरी तुला रेंज येईना येड्या बोकाच्या वय तिकडे अरे थांब ना वय तिकडे थोडा थांब ते थांब मी आताच आलोय पार मा हाताला कळ लागली ना अरे कळ लागू दे सारे मीच करून घेते त्याला रेंजच अरे, नाही पण मी आशा ना आलो का नाही तेव्हा? तिकडे वय तू या अशा तिकडे जाऊ दे हा? अशा तिकडे जाऊ दे हा अरे काहीतरी ऐक बावनाट वानाचं अरे अरे बाबा तुला रेंज नाही तर तू काला बाया अरे- तुला काला बाया लागत तो सारं मला बॉच काढून तुले अरे बोच काढून दे पण मला रेंज आलती म्हणून तो म्हणजे? आलो ना मला परे आला म्हणून मी सारं बॉच काढून तुले हे सारे लाल अरे- केले हात पाय मायवाले अरे लाल होऊन दे रे म्हणजे थोडा टाइम होऊन दे ना पाच तिकडे तो जाळ कर तुला कर. रेंजच येईना होय तिकडे रेंज येईन का मी फुकट सरक आलोय बाजूला तेव्हा. हा अरे थांब ऐक वालप्या बाबा नाही म्हणे काय